जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात इंधन कंपन्यांकडून होणाऱ्या अपुऱ्या इंधन पुरवठ्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून गेल्या 3 ते 4 दिवसापासून जिल्हाभरात डिझेलच मिळत नसल्याने आज अनेक पंपांवर डिझेल उपलब्ध झाल्यानंतर डिझेल भरण्यास वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले आहे। अशातच शेतकऱ्यांसाठी आवश्यक असल्याने शेती अवजारांसाठी डिझेल आवश्यक असल्याने ते ड्रममध्ये भरून घेण्यासाठी देखील ड्रमच्या रांगा डिझेल पंपांवर लावतानाचे दिसून आले आहे। एकीकडे जिल्ह्यात पेट्रोल डिझेल पंपांवर इंधनाचा तुटवडा असताना दुसरीकडे प्रशासन मात्र जिल्ह्यातील 81 पेट्रोल पंपांवर मुबलक प्रमाणात इंधनाचा पुरवठा असल्याचा दावा करत आहे। मात्र गेल्या 2-3 दिवसांपूर्वी लगतच्या गुजरात राज्यातील सर्वच पंपांवर डिझेल पेट्रोल उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणचे देखील वाहन नंदुरबार जिल्ह्यात इंधन भरण्यासाठी आल्याने अचानकपणे हा तुटवडा झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे। यापुढे इंधनाची कमतरता लक्षात घेऊन इंधन ड्रममध्ये भरून देण्यास बंदी आणली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले असून पेट्रोल डिझेल चढ्या भावाने अथवा उपलब्ध असून देखील पेट्रोल बंदचा बोर्ड आढळल्यास अशा पंपांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी स्पष्ट केला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबारमध्ये असा इश्यू थोडासा येतो आहे। डिमांड आणि सप्लायमध्ये ही जो चेन आहे या थोडीशी डिस्टर्ब झाल्याचे दिसून येत आहे। सद्यस्थितीत आपले जे 81 पंप आहेत, 81 पंपांमधून सुरळीतपणे पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करण्याचं प्रशासनाचं नियोजन सुरू आहे। या संदर्भात ऑइल कंपन्यांचे जे सेल्स ऑफिसर आहेत यांच्याशी चर्चा झालेली आहे, त्यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं आहे। त्या पद्धतीने आपण डिमांड आणि सप्लाय चेन व्यवस्थित सुरू राहील असा आपण प्रयत्न करतो आहे। राहिला प्रश्न काही पंपांकडनं डिझेल किंवा पेट्रोल शिल्लक नसण्याचे बोर्ड लावले जात आहेत। याच्या संदर्भात आमचे जे फील्ड ऑफिसर आहेत, इन्स्पेक्टिंग ऑफिसर किंवा सप्लाय इन्स्पेक्टर यांच्यामार्फत आम्ही सगळी जी पेट्रोल पंप आहे ती व्हेरीफाय करून त्यांची तपासणी करण्याचे आम्ही आदेश निर्गमित करतो आहे। याच्या संदर्भात सर्व जे आमचे सप्लाय स्टाफ आहे हे प्रत्येक पंपावर जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करतील, पेट्रोल डिझेल शिल्लक आहे की किंवा नाही हे तपासतील। ज्या ठिकाणी चढ्या भावाने पेट्रोल किंवा डिझेल विकलं जाते असं निदर्शनास आलं तर त्या पंपावर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मोदी यांच्या निर्देशानुसार सेल्स ऑफिसर यांना आम्ही कळवणार। तर याच्या संदर्भात माझं सगळं नागरिकांना आवाहन आहे की पेट्रोल डिझेल यांचा सप्लाय जो आहे तो सप्लाय सुरळीत राहणार आहे। अनावश्यक पॅनिक होऊन आपला स्टॉक करण्यात लोकांनी करू नये, म्हणजे कॅन्स किंवा इतर माध्यमातून स्टोरेज करणं हे चुकीचं आहे। असे तर ज्वलनशील पदार्थ आहेत, घरात ठेवणं धोकेदायक आहे। तर माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक आपण कृपया करू नका। याचा परिणाम आपल्या पुढच्या चेनवर होणार आहे। अचानक गर्दी वाढल्यामुळं आणि अचानक डिमांड वाढल्यामुळंच आपलं सप्लाय चेनवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आहे। तर माझी सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की विनाकारण पॅनिक होऊन पेट्रोल आणि डिझेल पंपावर गर्दी करून आपला पेट्रोल आणि डिझेलचा साठा कृपया करू नये। याच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी मोदी यांच्या निर्देशानुसार पेट्रोल पंप चालकांना आपण सूचना दिलेल्या आहे की ज्या रुग्णवाहिका आहेत या रुग्णवाहिकांसाठी त्यांनी रिझर्व्ह स्टॉक ठेवायचाच आहे। कुठल्याही परिस्थितीत रुग्णवाहिकांना पेट्रोल किंवा डिझेल देण्यास मनाई करू नये, त्यांच्यासाठी तो स्टॉक राखून ठेवायचाच आहे त्यांनी। Thank you.